झाले सज्ज, त्यांना शिकवण्याचा डाव भारतीय झाले सज्ज. शेवटी इंग्रजांनी टेकले आपल्या समोर हात, आणि शेवटी इंग्रजांनी टेकले आपल्या समोर हात. स्वातंत्र्य दिवस साजरा करूया आपण मोठ्या उत्साहात, स्वातंत्र्य दिवस साजरा करूया आपण मोठ्या उत्साहात. 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला एक संदेश द्यायचा आहे, या निमित्ताने एक भाषण दिले. ते त्या भाषणात म्हणाले की आज संपूर्ण जग झोपत असताना मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक या गोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे भारताचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे. म्हणून मला म्हणावे ते वाटते, विविधतेत एकता हीच आमची शान. अरे विविधतेत एकता हीच आमची शान. म्हणून तर आहे आमचा भारत देश महान, आमचा भारत देश महान. आपल्या भारत देशाने स्वातंत्र्यानंतर खूप प्रगती केलेली आहे. आपल्या भारत देशात अनेक आपल्या भारत देशाला मिळालेलं स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळालं नाही. कित्येकांनी घरदार सोले, सुखी संसार सोडला, स्वतःला दिवासारखे जळून आपल्याला प्रकाश दिला आणि अमर झाले. कित्येकांना तुरुंगात टांगले गेले, मोजता येणार नाही एवढ्याने हातात हातात मरणाला मिठी मारली, फासावर चढले. जिवंतपणी मरण यातना सोसल्या. तेव्हा जाऊन कधी आपल्याला हवे तसे जगता येत आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आपण आज पाहतच आहोत. भ्रष्टाचाराने, महागाईने, जातीवादाने, व्यसनाधीनतेने, अत्याचाराने माती मोल केलेले आहे. अजून हे वेळ गेलेले नाही. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर या सर्व समस्यांना मुळातूनच नष्ट केले पाहिजे. तर आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल. नाही जाणे मला म्हणावेसे वाटते, अरे नाही जाणे मला म्हणावेसे वाटते. लढल्या नारी लढले पुरुष एकोट्याने स्वातंत्र्य, लढल्या नारी लढले पुरुष एकोट्याने स्वातंत्र्यासाठी. आज लढता आहोत आपण वेगवेगळ्या जातींसाठी, वेगवेगळ्या जातींसाठी. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रकार राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम. आणि जाता जाता एवढेच म्हणेल की रंगबलिदानाचा त्या तिरंग्याच पाहावा. अरे रंगबलिदानाचा त्या तिरंग्याच पाहावा. उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा, उत्साह देश प्रेमाचा अंगी